नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार। आज आपण जाणून घेऊयात की हार्ट अटॅक आल्यानंतरून काय केलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला जी लक्षणं जाणवत आहे ती हृदयविकाराची लक्षणं आहेत किंवा नाही याची आपल्याला माहिती पाहिजे। हृदयविकाराच्या लक्षणांमध्ये छातीमध्ये तीव्र वेदना होणे, जबडा दुखणे, दोन्ही खांदे दुखणे, दोन्ही हात दुखणे, पाठीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, घाम येणे यासारखी लक्षणं असू शकतात। जर ही लक्षणं असतील तर हृदयविकाराची शक्यता असू शकते। अशा वेळेस घाबरून न जाता आपल्याला आपली जी ॲक्टिव्हिटी आहे ती स्लो करणे आणि आपण एका जागी बसून राहू शकतो। त्यानंतरून आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या घरामध्ये ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट ह्या जर गोळ्या असतील तर त्या आपण ॲस्पिरिन आणि सॉर्बिट्रेट गोळ्या घेऊ शकतो। त्यानंतरून आपण इमर्जन्सी आपल्या घरात जर कोणी अजून व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबत आपण तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाऊन एक ECG करून घेणं अत्यंत गरजेचं आहे। त्यासोबतच बऱ्याच वेळेला काय होतं की समजा हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत जर काही तुमच्या श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला किंवा पेशंट बेशुद्ध अवस्थेत जायला लागला तर अशा वेळेस पेशंटला कधी CPR पण करावा लागतो। तर त्याची सुद्धा माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की जितक्या लवकर आपण जवळच्या दवाखान्यात पोहोचू, कारण दवाखान्यात पोहोचल्यानंतरून हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी CPR आणि इलेक्ट्रिक डिफिब्रिलेटर ह्या गोष्टी अवेलेबल असतात, ज्या की हृदयविकाराच्या पेशंटला मदत करू शकतात। धन्यवाद।